सलग सुट्ट्या आहेत आणि त्याचा आनंद घेण्यासाठी देशविदेशातले पर्यटक सध्या तळकोकणाला पसंती देत आहेत। पर्यटक सागरी जलक्रीडांचा आनंद घेत आहेत। यामध्ये पॅरासेलिंग, स्कुबा, बनाना राईड अशा काही जलक्रीडांचा समावेश आहे। त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याला सुद्धा पर्यटक पसंती देत आहेत। मालवण, राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सुद्धा नतमस्तक होण्यासाठी पर्यटक हजेरी लावत आहेत। मालवणी खाद्य संस्कृतीचा आनंद घेण्यामध्ये सुद्धा पर्यटक रमलेले आहेत। सिंधुदुर्गमधली ही दृश्य आपण बघतोय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्याला आणखी तपशील देत आहेत। बघूया। सलगच्या सुट्ट्यांचा आनंद आणि विकेटचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते सध्या तळ कोकणात येताना पाहायला मिळते। सध्या बघितलं तर मी आता मालवण दांडी या किनारी आहे आणि इथे बघितलं तर सर्व जलक्रीडांचा आनंद घेताना मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेत। पर्यटकांनी फुललेलं हे सध्या मालवण जे दांडी बीच आहे ते पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत हे इथे जलक्रीडांचा आणि जो सुट्टी आहे त्याचा आनंद घेताना तिथे आपल्या समोर काही पर्यटक आहेत। मला सांगा कुठून आलाय आणि कसा आनंद घेताय? आम्ही विलेपार्ले मधून आलेले आहे, मुंबई विलेपार्ले मधून आलेले आहोत। आम्हाला मजा आलेली आहे। इकडे 2 दिवसासाठी आलेलो पण मजा आलेली आहे। बोट राईड, बीच वगैरे पाहिलेले आहेत। चांगलं जेवण वगैरे खाल्लेलं आहे। पॅरासेलिंग आणि स्कुबा डायव्हिंग मध्ये खूप मजा आली। इथे वेगवेगळ्या प्रकारांचे शेल्स पण मिळतात। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग।